नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. जुलै महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाणे, मुंबई तसेच पनवेल येथील गोविंदा पथकाचे सराव सुरू झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे हे दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकाची पंढरी समजली जाते. या ठाणे शहरांमध्ये सर्वत्र दहीहंडी निमित्त गोविंद पथकांची सरावाची लगबग व जय्यत तयारी सुरू आहे. आपण पाहत आहात ठाणे येथील ज्ञानेश्वर नगर येथील आओ साई गोविंदा पथकाने आपला दहीहंडी फोडण्याचा सराव गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी साईबाबा मंदिर ज्ञानेश्वर नगर येथे प्रारंभ केला. यंदाचे या पथकाचे 3रे वर्ष आहे. या गोविंदा पथकातील प्रमुख आकर्षण आहे ती म्हणजे 7 वर्षीय व 3ऱ्या इयत्तेत शिकणारी ध्रुवी रवींद्र तंडाले. या ध्रुवीने वय वर्ष 6 असताना पहिल्यांदा 2022 मध्ये दहीहंडी फोडण्यासाठी 7व्या थरावर सर करत पहिली दहीहंडी फोडली होती आणि या 2024 मध्ये ती सलग 3 वर्ष 7व्या थरावरती बाळगोपाळ यांच्या मदतीने दहीहंडी फोडणार आहे. आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील या लहान या ध्रुवीचे हे दहीहंडी फोडण्याचे साहस काय आहे. नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. ठाणे शहर ही गोविंदाची पंढरी समजली जाते. यावर्षीही हा धुमाकूळ ठाणे शहरामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये दहीहंडीच्या दिवशी माजणार आहे. तर आपण जाणून घेऊया की ही गोविंदा जी सर्वात लहान म्हणजे 8 वर्षाची ध्रुवी आपल्याबरोबर आहे. आपण ती सलग 3 वर्ष 7 थरावरती चढते आणि दहीहंडी फोडत असते. आपण तिच्याकडे जाणून घेऊया. ही गोविंदा आहे आओ साई गोविंदा पथक म्हणजे ज्ञानेश्वर नगर ठाणे येथील. चला जाणून घ्या. ध्रुवी, कसा तुझा सराव चालू आहे? मला खूप छान वाटतं व मला वरती जायला भीती नाही वाटत. जर मी खाली पडायला तर मला मुलांचा खूप सारा सपोर्ट असतो. आणि तू कशा पद्धतीने सराव करत असतेस बेटा? आता जसं की आपली प्रॅक्टिस चालू असते म्हणून माझा अख्खा सराव होतो. आणि किती वेळ देतेस प्रॅक्टिसला तू तरी अंदाजे? अंदाजाने 2 तास तरी. 2 तास. आता हे तुझं 3रं वर्ष आहे, बरोबर आहे की नाही? पहिले 6 वय असताना पहिला तू दहीहंडी फोडलीस, 7वं वय, आता हे 8वं वय आहे. कसं वाटतं तुला? कसं तू सराव करणार आहेस आणि कशी तू दहीहंडी फोडणार आहेस? मला खूप छान वाटते. वरती चढताना पण मला जेव्हा वरती चढताना मला भीती वाटते तेव्हा मी फक्त हे आपलं श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ या दोघांचं नाव घेत असते आणि हे मी जप करत असते मनामध्ये जेव्हा वरती चढत असते तेव्हा. आता तू एकटीच मुलगी आहेस एवढ्या सगळ्या गोविंदा पथकामध्ये, कसं वाटतं तुला? मला एकदम छान वाटतं. हा ना. आणि तू जेव्हा वरती जाते 7व्या थरावरती तेव्हा तुला कसा अनुभव असतो? तुला भीती वाटते अशी? म्हणजे आधी समोर मला असं वाटायचं की म्हणजे पाय आपला सटकतो ना, मला असं वाटतं आता त्यांचा पाय सटकणार आहे. तुम्ही आधी गच्च झाले तेव्हा पण माझा एक दिवशी पाय सरकलेला आहे, तेव्हा पण खूप वेळ लागला पण काय नाही, एवढी पण नाही वाटत. आणि तुला आई पप्पा तुला कसे बोलतात की एवढ्या वरती जातेस तर देतेस, कधी अशी रागवले नाही तुला? नाही, खरं तर त्यांचीच ही इच्छा. आपल्या सोबत होती ध्रुवी, म्हणजे ठाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान ही गोविंदा आहे आणि ही गोविंदा ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे दहीहंडीच्या दिवशी 7व्या थरावरती जाणार. आपण तिला शुभेच्छा देऊया. धन्यवाद.